नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या साप्ताहिक वार्ता परिषदेमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. माझ्यासोबत सहमतमस्त्या माजी आमदार विद्याताई सावंत देखील उपस्थित आहेत. आपल्याला सर्वांना माहिती आहे की उद्याच्या 15 ऑगस्टला भारताच्या स्वातंत्र्याला 79 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आपण 80व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक भारतीयाला वाटतं की आपण भारतीय ध्वज आपल्या घरावर, आपल्या कार्यालयामध्ये, आपल्या गाडीवर आपण फडकवला पाहिजे आणि त्याला आता असा असीम आनंद त्या भारतीयाला होतो. परंतु अशा काही राजकीय संस्था आहेत का, राजकीय पक्ष आहेत जे ह्याचं पॉलिटिकल मायलेज घेण्याचा प्रयत्न करतात. त्या संस्थांना जेव्हा मी राजकीय ध्वज फडकवताना पाहतो तेव्हा मला मनापासून अतिशय आनंद होतो की ज्या संस्थेने, म्हणजे ज्याचं नाव RSS आहे, ज्या RSS या संस्थेने 52 वर्ष राष्ट्रीय ध्वज फडकवला नाही, ही संस्था जेव्हा तिरंगा यात्रा काढते तेव्हा मनापासून अतिशय आनंद होतो. आता काही गोष्टी इतिहासामध्ये, त्याचे इतिहास आपल्याला सर्वांना माहिती असला पाहिजे म्हणून सर्वांना सांगतो की वास्तविक तिरंगा रॅलीच्या माध्यमातून एक सो कॉल्ड मॅन्युफॅक्चर्ड नॅशनलिझम करण्याचा भारतीय जनता पार्टी आणि RSSचा एक प्रयत्न आहे. मला त्यांना सोपं विचारायचं आहे, तुमच्या RSSच्या मुख्यालयामध्ये इतिहासामध्ये 2 नोंदी आहे जेव्हा तुम्ही राष्ट्रीय ध्वज फडकवला. ती पहिली नोंद म्हणजे 15 ऑगस्ट 1947, दुसरी नोंद म्हणजे 26 जानेवारी 1950. त्याच्यानंतर 52 वर्षे आपण राष्ट्रीय ध्वज फडकवला नाही आणि 2001 मध्ये जेव्हा राष्ट्रप्रेमी युवा संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी जबरदस्तीने RSSच्या मुख्यालयामध्ये राष्ट्रीय ध्वज लावला, त्याच्यानंतरच खऱ्या अर्थाने आपण त्याच्या विरोधात देखील पोलीस तक्रार केली आणि पब्लिक एम्बॅरेसमेंट होऊ नये म्हणून या दृष्टिकोनातून आपण राष्ट्रीय ध्वज फडकवायची सुरुवात RSSने केलेली आहे. आता हीच RSS गप्पा मारते, देशभक्तीच्या गप्पा मारते, आपल्याला देशभक्ती कशी करायची हे शिकवते. परंतु ह्या सगळ्या गोष्टी होत असताना नेमकं राष्ट्रीय ध्वजाला RSS मान्य करते का हा प्रश्न आहे. RSSचे दुसरे सरसंघचालक गोलवलकर गुरुजी यांचं तिरंग्याबद्दल काय मत होतं ह्याच्यावर पण आपण चर्चा केली पाहिजे. इतिहासामध्ये त्यांनी असं लिहून ठेवलेलं आहे त्यांच्या बंच ऑफ थॉट्समध्ये आणि इतर जे RSSचे साहित्य त्याच्यामध्ये की तिरंगा हा अतिशय अभद्र कलर आहे आणि भारतामध्ये हिंदू त्याला कधीच मान्यता करणार नाही आणि 3 हा अपशकुनचा आकडा आहे असं मी म्हणत नाही, असं गोलवलकर गुरुजींनी त्यांच्या RSSच्या काही जे काही लिखाण आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. त्याचा तपशील देखील मी आपल्याला सर्वांना देऊ शकतो. आणि नॅशनलिझमच्या संदर्भात ते असे म्हणाले की आता जे सरकार आलं त्यांचं जे राष्ट्रीय प्रेम होतं हे खरं तर भौगोलिक राष्ट्रवाद आहे, टेरिटोरियल नॅशनलिझम आहे असं देखील ते त्या ठिकाणी म्हणाले. आता आम्हाला एकच विचारायचं की आज आपण राष्ट्रवादाच्या संदर्भामध्ये मोठमोठ्या गप्पा मारतात, तेव्हा ज्या काळामध्ये भारतीय स्वातंत्र्य सैनिक ब्रिटिशांच्या जेलमध्ये होते, ब्रिटिशर त्यांना कैद करत होते, ब्रिटिशर त्यांना फाशी देत होते, त्यांना कोडे लगवत होते, त्यावेळेला तुमची RSS 1925 मध्ये स्थापन झालेली RSS ही RSS 1925 ते 47 पर्यंत यांनी कुठल्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये सहभाग घेतला? ते सविनय सिव्हिल डिसओबिडियन्स मध्ये होते का? भारत छोडो आंदोलनामध्ये होते का? डू ऑर डाय जे महात्मा गांधींनी आंदोलन केलं त्याच्यामध्ये ते होते का? की इतर कुठल्या आंदोलनामध्ये भारतीय जनता पार्टीने किंवा भारतीय जनता पार्टीची मातृसंस्था RSS यांनी सहभाग घेतला? याचं देखील माहिती सन्माननीय सरसंघचालक यांनी 15 ऑगस्ट रोजी होणारा त्यांचा जो युवा संवाद याच्यामध्ये देण्याची आवश्यकता आहे. आणि मला असं वाटतं की ज्यांनी तिरंग्याला अशुभ असं म्हटलेलं आहे, 3चा आकडा अशुभ आहे असं ज्यांनी म्हटलेलं आहे, त्यांनी आता राष्ट्रध्वजाच्या बाबतीमध्ये प्रेम दाखवणं म्हणजे खरंच म्हणजे आता याच्यापेक्षा काय आनंदाची गोष्ट होऊ शकत नाही. आता हा देखील इतिहास मला वाटतं राष्ट्रीय ध्वजाच्या संदर्भात RSS जे मूळ मत आहे किंवा मूळ मत जे होतं त्याच्या संदर्भात देखील आपण युवा संवादाच्या माध्यमातून लोकांना सांगण्याची आवश्यकता आहे. दुसरा विषय असा आहे की आजही भारतीय जनता पार्टीची राजवट देशामध्ये असताना छुआछूत, अस्पृश्यता आणि जातीय धर्मभाव भेदभाव हा काय संपलेला नाही. आणि हा दुसऱ्या कोणाच्या बाबतीत नव्हे तर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगेंच्या बाबतीत देखील झाला. उत्तराखंडच्या हल्द्वानी परिसरामध्ये ते एका सभेला गेलेले असताना ती सभा संपल्यानंतर काही हिंदुत्ववादी संघटनेनी जे भाजपच्या सोबत RSS सोबत संलग्न आहेत अशांनी मंचाचे शुद्धीकरण केले. आता वास्तविक 75 वर्ष भारतात
भारताच्या स्वातंत्र्याला उलटल्यानंतर अशा प्रकारचा जातीय भेदभाव करणं किती योग्य आहे आणि याच्यावर रामदास आठवले त्यांची कविता बोलून पार्लिमेंटमध्ये काय वक्तव्य करतील हे देखील बघण्याचं आहे. आणि एका विरोधी पक्षाच्या नेत्या संदर्भामध्ये सेक्युलर पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या संदर्भात जर असं होऊ शकत असेल तर सामान्य मागासवर्गीयाची काय अवस्था या देशामध्ये असेल ह्याच्यावर देखील विचार करण्याची आवश्यकता असं मला वाटतं. आपल्या महाराष्ट्रामध्ये 36,000 कंपन्या गेल्या 5 वर्षांमध्ये बंद झाल्या. हा आकडा पार्लिमेंटच्या पटलावर केंद्रीय मिनिस्टरांनी हा आकडा दिलेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये 36,000 कंपनी ज्या बंद होतात त्याच्यामुळे महाराष्ट्राचं नेमकं औद्योगिक धोरण कुठल्या दिशेने चाललेलं आहे, महाराष्ट्रात खरंच उद्योग येत आहेत का, महाराष्ट्रात खरंच फेवर्ड डेस्टिनेशन आहे का, हे सगळे प्रश्न निर्माण होतात. अशा परिस्थितीमध्ये ह्याच्यावर व्हाईट पेपर महाराष्ट्र सरकारने काढण्याची आवश्यकता अशी मागणी देखील आम्ही करतो. सन्माननीय उद्योग मंत्र्यांना मागणी करतो की आपण व्हाईट पेपर काढावा की महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट आली किती, कंपन्या आल्या किती आणि कंपन्या बंद झाल्या किती हे आपण सांगण्याची आवश्यकता आहे. दुसरीकडे विशेष सखोल पुनरीक्षण 2026 चालू आहे, ज्याच्यामध्ये 1,80,00,000 लोकांची नावं वगळण्यात आलेली आहेत किंवा त्यांचा स्थानपत्ता लगत नाही अशा प्रकारचा अहवाल देखील त्या BLOने त्या ठिकाणी दिलेला आहे. आता ही 1,80,00,000 लोक कशी काय झाली आणि अशा पद्धतीने जर महाराष्ट्रातले मतदार कमी करण्याचा प्रयत्न जाणून बुजून आहे का, कुठल्या समाजाची ही लोक होती, सेक्युलर मतांना मतदार यादीतनंच गायब करण्याचा प्रकार आहे का, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. परंतु मला एवढंच म्हणायचं आहे की SIRच्या मोहिमेमध्ये काही लोकांना टार्गेट करण्याचा, काही समाज बांधवांना टार्गेट करण्याचा प्रयत्न होऊ नये अशी आमची सरकारला विनंती आहे. तुमचे काय प्रश्न असतील ते विचारा. सर, खरं तर शाकाहारी आणि मांसाहार हा वाद जो आहे तो पुन्हा उफाळून आलेला वाद हा पुन्हा एकदा नव्याने येताना पाहायला मिळतोय. भावेश कावरे नावाचा एक रिअल इस्टेट एजंट आहे, त्यांनी एक व्हिडिओ बनवला की ताळदेव मधली एका इमारतीमधले एक घर जे आहे ते फक्त आणि फक्त शाकाहार असणाऱ्या व्यक्तीलाच दिलं जाईल अशा पद्धतीची त्या व्हिडिओमधून जाहिरात करण्यात. कोणी कोणाच्या घरामध्ये काय खावं, काय घालावं, काय शिजवावं हा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. ह्याच्यावर अशा प्रकारचे निर्बंध घालणे योग्य नाही. भारतीय राज्यघटनेला ते धरून अनुसरून नाही आणि त्याच्यामुळे कोणी जर असं केलं असेल तर ते चुकीचं आहे. मला वाटतं शासनाने त्याच्या संदर्भात कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे. जर एखाद्याला जागा मिळत असेल तर त्याला त्या ठिकाणी जागा तो विकत घेऊ शकतो. मोफत जागा कोण घेत नाही, पैसे देऊनच घेतोय आणि त्याच्या घरामध्ये काय शिजवतो जो त्याचा तो व्यक्तिगत प्रश्न आहे. सर, नांदेडमध्ये सुखविंदर सिंग बादल जे अकाली दलचे प्रमुख आहेत त्यांच्यावरती खरंतर हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये ते स्वतः सुद्धा जखमी झालेले आहेत. एखाद्या दुसऱ्या महाराष्ट्राच्या गृह विभागाचं पूर्णपणे अपयश आहे. सुखविंदर सिंग बादल सारखा एक नामांकित राजकीय नेता जो पंजाबचा नेता आहे, पंजाबच्या शिरोमणी अकाली दलचा मोठे लीडर आहेत, पंजाबच्या राज्य शासनामध्ये त्यांनी महत्वाची कामगिरी बजावलेली आहे. अशी व्यक्ती जेव्हा महाराष्ट्रामध्ये नांदेडच्या त्या ठिकाणी परिसरामध्ये दर्शन घ्यायला येतात त्यांच्यावर झालेला जीव घेणा हल्ला हा महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाचा अपयश आहे. सर, एकीकडे संसदेमध्ये गदारोळ सातत्यानं सुरू आहे. अजून आता संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा हा शेवटचा दिवस आहे तरी अद्याप देखील सत्ताधारी बाकाकडनं उत्तरं जी आहेत ती विरोधकांना मिळत नाहीयेत. काय सांगायचं? देशाचे गृहमंत्री कुठेही उत्तर देऊ शकतात. देशाचे विरोधी पक्षनेते सन्मान्य राहुल गांधींनी 3 प्रश्न विचारले. लाठीचार्ज कोणी केला, तुम्ही गृहमंत्री असताना तुम्ही त्याला मंजुरी दिली का, आणि तुम्ही जर मंजुरी दिली नसेल तर तुम्ही तुमची नैतिक जबाबदारी ही स्वीकारता का. अशा पद्धतीचे 3 प्रश्न देशाच्या विरोधी पक्ष नेत्यांनी विचारलेले असताना त्याच्यावर गृहमंत्री कुठेही उत्तर देऊ शकतात. सोशल मीडियावर उत्तर देऊ शकतात. त्यांना हो किंवा नाहीच म्हणायचं ना, असं काय फार मोठी चर्चा तर घडवून आणायची नाहीये. त्यांना सांगायचं हो मी आदेश दिले किंवा मी आदेश दिले नाही, एवढंच त्यांना म्हणायचंय. त्याच्यामुळे फार मोठं चर्चेचं जे नाटक करण्याचा प्रयत्न केला जातो ते पूर्णपणे चुकीचे. 3 साधे प्रश्न राहुल गांधींनी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये गृहमंत्र्यांना विचारले. त्या 3 प्रश्नांचं साधं उत्तर गृहमंत्र्यांनी त्यांच्या घरातनं द्यावं, त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून द्यावं, प्रेस कॉन्फरन्स घेऊन द्यावं
किंवा त्या हाऊसमध्ये तर ते चर्चा करतील असं मला वाटत नाही. हाऊसमध्ये ते फक्त न फक्त विरोधी पक्षाला टार्गेट करण्याचं काम करतायत. वास्तविक हे सरकार जंतर मंतरच्या आंदोलनानंतर लोकांच्या समोर यायला घाबरतंय.